नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी कायमस्वरूपी रद्द करावी या मागणीसाठी शहरातील गणेश मूर्ती कारखानदार, गणेश मंडळ आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत शासनाच्या भूमिकेवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तसेच पीओपी मूर्तीमुळे कोणतेही प्रदूषण होत नाही, उलट शाडूच्या मूर्तीमुळे जास्त प्रदूषण होते। काही लोक हिंदू सण आणि उत्सव बंद पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत। गणेशोत्सव हा हिंदूंच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे। यासाठी मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे म्हणण्यात आले आहे। तर हे पाहूयात या संदर्भात सविस्तर व्हिडिओ। नगर शहरामध्ये जवळपास 300-350 मूर्तीचे कारखानदार एक चांगल्या प्रकारे त्यांचं आखीव रेखीव अशा पद्धतीच्या मूर्त्या बनवून त्याचं मार्केट हे काही फक्त नगर जिल्ह्यापुरतं राहिलं नाही, तर नगर शहरातले मूर्तिकार आज महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पण आपल्या मूर्त्या त्या ठिकाणी जातात। इतकं आखीव रेखीव चांगलं काम आपल्याला चित्रपटात ते देखावे जिवंत वाटतात। ते जिवंत वाटण्यामागं हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच त्याच्यात असतं। म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस आज सर्व क्षेत्रामध्ये वापरलं जातं आणि त्याला कुठेतरी पर्यावरणाच्या विरोधात म्हणून पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते घातक आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडं पाहिलं गेल्यामुळं आणि सुप्रीम कोर्टानं तो निकाल दिला गेल्यामुळं त्याला कुठेतरी विरोध व्हायला लागला आणि प्रशासनाची याच्यात चूक नाहीये। शेवटी न्यायालयाने निर्णय दिला की लगेच मूर्तिकार संघटना जे काही आंदोलनाचा मार्ग स्वीकारायचे त्याच्यात आपण सगळ्यांनी सहभागी व्हायचंय। सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, सर्व तरुण मंडळ, कोण कोणत्या पक्षाचा याचा विचार करायचा नाहीये। इथं राजकीय हा विषय नाहीये। हा विषय हा आपल्या संस्कृतीचा विषय, हा आपल्या अस्मितेचा विषय, म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन या विषयामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे। त्याच्याकरता भरतराव निंबाळकर तुमची संघटना जे काही आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल, मग तो कोणत्याही प्रकारचा असो, तो आंदोलनाच्या मध्ये आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं हिरिरीनं एक हिंदुत्वाचा बुलंद आवाज सरकारपर्यंत आणि कोर्टापर्यंत जाईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं। त्या दृष्टिकोनातनं त्यांची महाराष्ट्राची संघटनेनं आजच निर्णय घेतलाय की ते पुढच्या महिन्यामध्ये मुंबईला शिवाजी पार्क या ठिकाणी उपोषणाचा निर्णय असं काहीतरी त्यांचं घ्यायचं चाललेलं होतं। तो निर्णय त्यांचा ठरलाय। त्या ठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात उपोषणाचा ते सुरू करणार होते आणि त्याच उपोषणाच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आंदोलन होणार आहे। प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस त्या ठिकाणी त्या मुंबईच्या शिवाजी पार्कच्या मैदानात आंदोलनात सहभागी ते करून घेणार आहेत आणि म्हणून या विषयाला आता कुठेतरी आपल्याला थांबवायचंय। आणि सुप्रीम कोर्ट कलाकारी आणि कलाकारांना दाबण्याचं काम शासकीय नियमाच्या याच्या खाली अधिकारी करते। तर माझं तुम्हाला या ठिकाणी ठाम एक शब्द तुम्हाला असा राहील की काही निर्णय होऊन द्या, नगर जिल्ह्यातल्या या काही मूर्तिकाराच्या कारखान्याला हात नाही लागला पाहिजे, जबाबदारी आपण घेतली पाहिजे। आले तर आपण आंदोलन आले ना, पहिला गुन्हा माझ्यावर करा। तुम्हाला सांगतो, हिंदूंचं सरकार आहे। हिंदूंच्या सरकार असताना जर का हिंदू मूर्तिकारांना जर का आंदोलनाची वेळ असेल तर ते दुर्दैव आहे। माझं स्पष्ट म्हणणं आहे, आपण सर्व हिंदुत्ववादी लोक आहेत। आपण त्या ठिकाणी आंदोलन करू, पालकमंत्री साहेबांना बोलू। मागच्या वेळेस वसंतवाडा साहेबांनी पुढाकार घेऊन तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी मिटिंगला पण बोलवलं। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की नियम आहेत, पण नियमाला बायपास पण आहेत। तर त्याच्यामुळे तुम्ही नगर जिल्ह्याचं नाव, अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव, राज्याची बाजारपेठ तयार केली नगरमध्ये। राज्यभरातून किंवा परराज्यातून देखील त्या ठिकाणी ग्राहक येतात। आपल्या मूर्ती देशभरात नाव केलं जातं, परदेशात देखील आपल्या काही मूर्ती जातात। त्याच्यामुळे ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तुम्ही सगळ्यांनी कुठल्याही शासकीय मदती विना सुरू केली। तिला जर का कोणी मोडायचा प्रयत्न करत असेल नियमाच्या नावाखाली, तर त्यावेळेस आपली सर्वांची जबाबदारीच आहे। आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे। तुम्ही तर तुमच्या ताकदीने करताचे वेगवेगळ्या संस्थांवर बसून हिंदूंच्या सण उत्सवांना
कशा प्रकारे ते बंद करता येतील यासाठी सातत्याने हा प्रयत्न करण्याचा भाग होता. जसं आपण म्हणतो की आपण सांगितलं जायचं की रंगपंचमीला पाण्याची नासाडी करू नका, दिवाळीला फटाके वाजवू नका, होळीला लाकडं लावू नका. अगदी त्यातलाच हा एक प्रकार आहे. अशा प्रकारे त्यांनी सातत्याने हिंदूंच्या सणांवर हल्ला करून ते बंद पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा जो विषय आहे पीओपीचा तो फक्त गणपती कारखान्याचा विषय नसून हा आपल्या संस्कृतीवर होणारा एक संकट आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांनी अगदी कुठलाही पक्ष पातळी कुठली न लागता सर्वांनी सुद्धा गणपती प्रत्येक जण आपण बसवत आहोत. आज हे जे सरकारच्या माध्यमातून तर नाही म्हणता येणार, पण कोर्टाच्या माध्यमातून जे कोणी काही या गोष्टीला खतपाणी घालून या सर्वांवर हे बंदी आणायचे जे कार्यक्रम गेल्या 2002 सालापासून महाराष्ट्रात चालू आहे, हे फार चुकीच्या पद्धतीने चाललंय. हे फक्त मूर्तिकारांवरच नाही तर मूर्तिकारांच्या मागाच्या पद्धतीने मंडपवाले असतील, छोटे छोटे व्यावसायिक असतील, आज हे सगळ्यांवरच संकट आल्यासारखं झालंय. या संकटात आमच्यासारखे बागरपतीचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ आणि नगर शहरातील इतर कोणतेही मंडळ असतील, तुम्ही जे काही आम्हाला प्रत्येक आंदोलनात ज्या वेळेस बोलवतात त्यावेळेस आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तुमच्या खांद्याला खांदा राहून उपस्थित राहू. कल्याण रोडला माझ्या माहितीनुसार 90% कारखाने कल्याण रोडला असतील जिल्ह्याच्या हिशोबाने. असतील ना साहेब? रवी आहे सगळ्या जिल्ह्याच्या हिशोबाने आज कल्याण रोडची अहिल्यानगरची ही 1 नंबरची बाजारपेठ म्हणून कल्याण रोड ओळखला जातो आपला या परिसरात. तुमचं पाऊल लोढासाहेब असेल, ठांगे साहेब असतील, आमचे अध्यक्ष असतील, तुम्ही आम्हाला सांगा कुठं यायचं, आज कुठं यायचं. तुम्ही म्हणलं पुण्याला जायचं, पुण्याला जाऊ. म्हणलं दिल्लीला जायचं, दिल्लीला जाऊ. मुंबईला जायचं, मुंबईला जायचं. तुम्ही म्हणलं दिल्लीच्या बाहेर जायचं आपल्याला आंदोलन करायला, तरी मी 24 घंटे तुमच्यासाठी उपलब्ध राहणार एवढी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. एकत्र येण्याची या संधीचा आपण पुरेपूर फायदा घेऊ आणि एक मोठा असा मोर्चा एक कालीचरण महाराजांचा झाला, आठवतंय का? आठवतंय का? एक नितेश राणेंचा झाला, आठवतंय का? तसाच एक मोर्चा आपल्या कामासाठी आपण करू आणि सगळ्या हिंदूंना संघटन करून एक कमिटी अशी स्थापन करू की कुठल्याही हिंदूंना आमच्या अडचण येणार नाही. जामीन त्याला मिळेल, त्याला रक्त मिळेल, त्याला जी पाहिजे ती मदत द्यायला आपला एक गट आपण तयार करू की तुला आम्ही सगळी मदत द्यायला तयार आहोत. तू हिंदूंचा बच्चा आहेस, तू हिंदूंचा वाघ आहेस, तू धर्मासाठी दुरुस्त चाललास तर तुला सगळी मदत द्यायला आम्ही द्यायला पाहिजे की नाही? हात वर करून सांगा, द्यायला पाहिजे. बघितलं का नाही? अरे अख्ख्या हिंदुस्थानामधून महाराष्ट्रामधून कोणाला बोलवलं होतं? भास्करगिरी महाराजांना बोलवलं होतं. त्या भास्करगिरी महाराजांकडे आपण जाऊ, त्यांना आपण सांगू की 20 मार्चात आम्हाला तारीख द्या, आम्ही इथं एक मोठं भव्य मोर्चा काढून आमचं सरकारला म्हणणं सादर करू. कारण लोकशाही आहे, लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेलं राज्य आहे आणि राज्यकर्ते सुद्धा कधी झुकतात? कधी मतदान दिसलं तर झुकतात, स्वार्थापुढे त्यांना काही दिसत मग ते कोणचे असू द्या. तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.